कर्नाटकमध्ये पुन्हा ऑपरेशन लोटस पाहायला मिळाले। भाजपकडून 100 कोटीची ऑफर। काँग्रेस आमदारांचा हा दावा आता समोर आहे। कर्नाटक सरकार पाडण्यासाठी भाजपची 100 कोटींची ऑफर आहे। भाजपला 50 आमदार विकत घ्यायचे आहेत। काँग्रेस आमदार रवी किशन गौडा यांनी हा दावा केला। कर्नाटक सरकार पाडण्यासाठी भाजपच्या वरिष्ठ पातळीवरून प्रयत्न सुरू आहेत असं देखील रवी किशन गौडा यांनी सांगितलं। दरम्यान यावर राज्यातील विरोधकांनी भाजपवर जोरदार टीका केलेली आहे। पाहूया काय चालू आहे संपूर्ण भारतामध्ये तुम्हाला कल्पना आहे। महाराष्ट्रामध्ये सुद्धा ऑपरेशन लोटस त्यावेळी इतका भाव नव्हता। इथे एका आमदाराला 50 कोटी दिले। उद्धवजी ठाकरे यांचं सरकार होतं, आमचं सरकार होतं। एका शिवसेनेच्या आमदाराला 50 कोटी रुपये देऊन आमदार फोडले आणि आमचं सरकार पाडलं। आता कर्नाटकामध्ये सुद्धा तसंच चालू आहे। आता तिकडे मला वाटते भाव वाढले, आता 100 कोटी झाले। त्याच्यामुळे हे सगळं भारतीय जनता पार्टीचं जे राजकारण आहे, फोडाफोडीचे राजकारण जे भारतीय जनता पार्टीचं आहे, या फोडाफोडीच्या भारतीय जनता पार्टीच्या राजकारणाला संपूर्ण महाराष्ट्राची जनता, संपूर्ण म्हणजे बाहेरचे सुद्धा राज्य आहेत, त्या सर्व राज्यातील जनता कंटाळलेली आहे। भ्रष्टाचाराने पैसे कमवलेले भाजप आणि जनतेच्या पैशाची लूट करणारं भाजप हे सत्तेच्या बाहेर जास्त काळ राहू शकत नाही। त्या भ्रष्टाचाराच्या पैशांनी आमदार खासदार विकत घेणं हे आता ओपनली या लोकांची मानसिकता आहे। हे आता सगळ्यांना कळलेलं आहे। चिवडा पार्टी असलेली भाजप आज भ्रष्टाचाराने पैसे किती कमवलेले हे आता त्याच्यावरून दिसत आहे। आणि 100 कोटी एका आमदाराची किंमत लावतात आहेत। महाराष्ट्रात 50 कोटी काहीतरी होता असं काहीतरी रेट सांगतात आहे। कर्नाटकच्या आमदारांनी यांचं गोपीत फोडलं तर त्या पद्धतीची चर्चा आता ऐकतो आम्ही। पण भाजपजवळ भ्रष्टाचाराचा मोठ्या प्रमाणात पैसा झालेला आहे आणि त्याच्या माध्यमातून लोकशाही विकत घेण्याचा, आणि लोकशाही विकत आमदार खासदाराला विकत घेणं म्हणजेच लोकशाही विकत घेण्याची परंपरा भारतामध्ये भाजपने जी सुरू केलेली आहे त्याचं चित्र आहे। सत्तेतून पैसा, पैशातून सत्ता हे भाजपचा धंदाच राहिला आहे। यांना स्वबळावर सत्ता मिळवता येत नाही। आतापर्यंत 7 राज्यामध्ये यांनी सत्ता अशाच पद्धतीनं प्रचंड पैशाच्या भरोशावर संपादन केली। इतरांचे पक्ष फोडा, इतरांचे घर फोडा आणि सत्ता मिळवा, सत्तेतून धन मिळवा आणि धनातून सगळे गडगंज संपत्ती मिळवा, हाच त्यांचा धंदा राहिलेला आहे। पण मला पूर्णतः विश्वास आहे की हे सगळे प्रयोग आता यांची लोक चालू देणार नाही। 235 वर अडकलेलं हे सरकार आहे, त्यामुळे हे कधी ना कधीतरी जाईलच। हे 5 वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करणारं मोदींचं सरकार नसेल। दुसऱ्यांच्या कुबड्यावर हे सरकार आता आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।